वरून बिस्किटासारखे खुसखुशीत, आतून रसाळ, मऊ आणि जाळीदार गोड आप्पे जर बनवायचे असतील ना, तर रेसिपी ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज आपण बनवणार आहोत नारळाच्या दुधातील मऊसूत आणि खमंग गोड आप्पे. नारळी पौर्णिमेला तुम्हाला जर नारळाचा वापर करून काहीतरी खास गोड बनवायचं असेल ना, तर ही रेसिपी झालीच पाहिजे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. बॅटर तयार करण्यासाठी एका वाटक्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घेणार आहोत. आता हे अप्पे तुम्ही गुळापासून देखील बनवू शकता, पण मी इथे साखरेचा उपयोग करतेय. तर अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता. आता हे मिश्रण भिजवण्यासाठी आपल्याला नारळाच्या दुधाचा वापर करायचा आहे. हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ किंवा एकदम घट्ट ठेवायचं नाहीये. इडलीच्या बॅटर प्रमाणे याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तर मिश्रण भिजवण्यासाठी आपण इथे नारळाच्या दुधाचा वापर करतोय. तर जेवढी गरज असेल तेवढं आपण इथे नारळाचं दूध टाकून घेतलंय. कन्सिस्टन्सी व्यवस्थित ऍडजस्ट केली की आपण यामध्ये ना केशर सिरप घालतोय. तर केशर सिरप नसेल तर तुम्ही केसरचे धागे इथे घालू शकता आणि जर तुम्हाला येलो कलरचे आप्पे हवे असतील तर येलो फूड कलर वापरा. या केशर सिरप मध्ये वेलचीचा सुद्धा इसेन्स असतो. जर तुम्ही केशर सिरप वापरणार नसाल तर मागवून अर्धा चमचा वेलची पूड घाला. मिश्रण छान मुरावं, छान फुलावं यासाठी आपण हे 15 मिनिटं साईडला असंच ठेवून देणार आहोत. त्याच्यानंतर आपण याचे आप्पे बनवायला घेऊयात. बॅटर 15 मिनिटांनी बघूयात तर रव्याने दूध छान सोक करून घेतलंय आणि छान फुललेलं आहे. बॅटर थोडंसं घट्ट झालंय तर परत एकदा आपण हे मिसळून घेऊयात आणि मग बाकीचं साहित्य घालूयात. तर यामध्ये 1 चमचा चारोळी तसेच अगदी 2 ते 3 चिमटी मीठ घातलं, कारण गोडाचा पदार्थ आपण करतोय त्यामुळे मीठ थोडंसं घालायचंय आणि त्याच्यामध्ये अगदी पाव चमचा असा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घातलेला आहे. आता हे बॅटर एकाच डिरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं, छान असं फुलून येतं. त्याच्यानंतर आप्पे पात्र मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं होतं. आता आप्पे पात्राच्या प्रत्येक साच्यात आपण साजूक तूप घातलेलं आहे. साजूक तुपाने ग्रीज करून घ्यायचे. तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता, पण साजूक तुपाची चव या गोड आप्यांना खूप मस्त येते. तर प्रत्येक साच्यात आपण हे बॅटर भरून घेतलंय. त्याच्यानंतर झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटं शिजवू द्यायचे. खालून भाजू दिले की मग आपण हे पलटी करून घ्यायचे आहेत. मंद आचेवरती आप्पे भाजल्यामुळे छान असे खमंग तयार होतात. छान असे फुललेले आहेत. आप्याच्या पहिल्यांदा कडा सोडून घ्या आणि मग पलटी करा. खालची बाजू देखील चांगली भाजून घ्यायची आहे. तर खमंग असे भाजण्यासाठी तुम्ही परत एकदा साजूक तुपाचा वापर करू शकता. वरून आपल्याला परत एकदा साजूक तूप सोडून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण नाही ठेवलं तरी चालेल. तर दुसरी साईड पण आपण अगदी सोनेरी होईपर्यंत भाजून घेतलेली आहे आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मध्ये गॅस जास्त असल्यामुळे मधले आप्पे लवकर शिजतात, त्यामुळे पहिल्यांदा मधले आप्पे काढून घ्या आणि जर साईडचे व्यवस्थित शिजले नसतील तर ते मध्ये टाका आणि चांगले असे दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. तर हे आप्पे खायला असेच नुसते मस्त लागतात, जबरदस्त लागतात. खूप जाळीदार असे झालेले आहेत. तसेच तुम्ही बघू शकता की अगदी बिस्किटांसारखा याला कलर आलेला आहे. खुसखुशीत सुद्धा आहेत. आतून मऊ आहेत, रसाळ आहेत. अचानक तुम्हाला काहीतरी गोड खायची इच्छा झालेली आहे, तेव्हा तुम्ही हे अगदी झटपट बनवू शकता. नारळाच्या दुधातील गोड आप्पे ताजे आणि मऊ खायचे असतील तर त्याच दिवशी खाल्लेले उत्तम. तसे हे तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात 2 ते 3 दिवस टिकवू शकता. रेसिपी तुम्हाला जरा सुद्धा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात परत एका अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.